आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत डिंकाचे पौष्टिक लाडू, पण त्याचबरोबर साखरेचा किंवा गुळाचा वापर न करता भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असे डिंकाचे लाडू आज आपण बनवणार आहोत. सर्वप्रथम इथं कढईमध्ये तूप टाकून घेतलं. तुपामध्ये 1 वाटी बदाम भाजून घेतले, त्याचबरोबर 1 वाटी काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा छान असे भाजून घेतले. त्यानंतर 1 वाटी इथं आपण खारीक घेतलेली, यातल्या बिया काढून तुकडे करून छान अशी खारीकसुद्धा भाजून घेतली. त्यानंतर आपण इथं 1 वाटी मनुका घेतलेले आहेत. मनुकासुद्धा छान 1 ते 2 मिनटं छान अशा तुपावरती परतून घेतले. त्यानंतर मखाना 1 वाटी घेतला, तोसुद्धा छान असा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी इथं आपण चिया सीड घेतलेलं आहे. चिया सीडमध्ये छान भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, त्यासाठी आपण चिया सीडसुद्धा इथं वापरलेलं आहे. त्यानंतर इथं मी 1 वाटी रिंगणाच्या बिया घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर 1 वाटी भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियासुद्धा आपण भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला तूप न टाकता इथं जवस भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर छान खरपूस असं आपण जवस भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं 3 वाट्या मी सुकं खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे. ते फक्त हलकंसं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर तुपावरती आपल्याला 1 वाटी डिंक जो आहे तो छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी 250 ग्रॅम खजूर घेतलेले आहे. यामध्येच मी अंजीर घेतलेले आहे. अंजीरचे बारीक तुकडे करून आपल्याला दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतलेलं मिश्रण जे आहे थोडंसं तूप टाकून आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपण हे फक्त परतून घेऊया. सर्व जिन्नस थंड झालेलं आहे. आता हे आपण वाटून घेऊया. आता आपण तूप टाकून ही खारीक जी आहे ती त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. सर्व जिन्नस आपण वाटून घेतलेला आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण अंजीर आणि खजूर जी आहे ती वाटून घेतलेली तीसुद्धा आता यामध्ये मिक्स करून घेऊया. इथं आपण साखर किंवा गूळ अजिबात वापरलेलं नाही आहे. आपण खजूर आणि अंजीर आहे त्याच्यावरच आपण हे लाडू जे आहे आपले गोडसुद्धा होणार आहेत आणि त्याच्यावरच आपण हे मस्त लाडू बनवून घेतले. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.